नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्द श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की
पांडवांच्या स्वर्गारोहणानंतर अष्टप्रधानांनी राजा जन्मेजयाला, आपल्या राजा परीक्षिताला गादीवर बसवून धौम्य मुनीला परीक्षितानं आपलं राज्याचं गुरुत्व दिलं आणि समुद्रापर्यंत पृथ्वीचं पालन करायला तो समर्थ झाला. उत्तरा नामक आपल्या मातुलाच्या कुलातून इरावती नावाच्या कन्येशी राजा परीक्षिताचं लग्न झालं आणि जन्मेदयाधिक 4 पुत्र राजा परीक्षिताला झाले. राजा परीक्षित हे अध्यात्म यांनी कृपाचार्यांकडून अध्यात्माचं ज्ञान घेतलं. भागीरथीच्या तीरावर म्हणजे गंगा नदीच्या किनाऱ्यावर कृपाचार्यांच्या हस्तून 3 अश्वमेध यज्ञ केले आणि या राजा परीक्षिताच्या यज्ञात एक वैशिष्ट्य असं होतं, ज्या देवाला हाक मारलं गणानांत्वा गणपती तर गणपती होऊन जायचे. देवीला हाक मारलं, ज्या ज्या देवांना कृपाचार्यांनी हाक मारले ते हरिद्वार आणि ऋषिकेशच्या मध्ये सप्तशोध तीर्थावर यज्ञाकरता आले. त्यावेळेला सगळ्यांना आनंद झाला आणि 3 अश्वमेध यज्ञानंतर राजा दिग्विजयी झाला. म्हणजे एकही भाग असा नाही की तिथे परीक्षित राजाचं राज्य आहे. सगळी सुबत्ता आणि कोणीही कोणाची मालमत्ता घेत नव्हतं. म्हणजे कौरवांच्या वेळेला जसं दुसऱ्याचं उचलून घेत, राजा परीक्षिताच्या काळात वस्तू पडली तिथेच पडेल ती, ज्याच्या नाही तो हात नाही लावला. म्हणजे धर्मराजापेक्षा सुद्धा राजा परीक्षिताचं राज्य इतकं सुंदर चाललं कारण भगवंताने त्याचं रक्षण केलं आहे. भगवंत ज्याच्या हृदयामध्ये वास्तव्य करतात त्याला सोने आणि रूपे मृत्तिके समान. म्हणून राजा परीक्षितामुळे सगळ्या प्रजेंमध्ये एकच भाव होता की कष्ट करायचं, राज्याला मदत करायची आणि आपलं जीवन परमार्थी करायचं. वस्तुतः मानवाचं जीवन कसं होतं, परमार्थी होण्यापेक्षा जीवन स्वार्थी होतं. पहा तुम्ही कलियुगात तर पहा तुम्ही, खोटे औषधं, खोटे दूध, काय करणार आहे, सगळं खोटं करून पैसे करणार. काय वाटतो त्यांना, स्वार्थ वाटतो आणि त्याच्यामध्ये मनाला आनंद वाटतो. म्हणून शौनकादिक म्हणाले, सुता हो, परीक्षित राजानं आपल्या दिग्विजय यज्ञामध्ये कलीचा वध का केला नाही, कलीला संपवला का नाही. कारण कली हा राजा परीक्षिताच्या राज्यातही त्याने प्रवेश केलेला होता. पण कलियुगाच्या सुरुवातीला राजा परीक्षित असल्यामुळं कलीला जास्त काही वाईट गुण वाढवता निघाले. कारण राजा परीक्षित हा वैष्णव होता आणि तो वैष्णव असल्यामुळे त्याची सगळी प्रजा वैष्णव होती. एकदा असा प्रसंग काय घडला की हा कली काळाकुट्ट पांढरे कपडे घालून गाईला आणि नंदीला मारताना राजा परीक्षितानं पाहिलं. आपल्या अयोध्येतून निघाला आणि गुजरातकडे गेला. त्यावेळेला कलीची दृष्टी सगळ्या पृथ्वीवर पडलेली होती. गाय म्हणजे पृथ्वी आणि नंदी म्हणजे धर्म, या दोघांचा संवाद चालला होता. त्यावेळेला परीक्षितानं कलीचा निग्रह का झाला नाही, त्याला कारण आहे. श्रीकृष्णांच्या चरणकमलानं ही भूमी ज्या वेळा रहित झाली, म्हणजे देवाचे पावलं इथले निघून गेले,
त्यावेळी सत्पुरुषांच्या कथेनं देव राहायला लागले. म्हणजे देव गेल्यानंतर देवांचं वास्तव्य सत्पुरुषांच्या कथेमध्ये आलं. कारण सत्पुरुष काय करायचे? देवाची कथा करायची. उद्धवाने वृंदावनामध्ये खूप भागवत केले. म्हणून आपण जर वृंदावनात गेले ना तर सगळीकडे भागवताची कथा चालू असते. भागवत 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 भागवत. आपल्याकडे सुद्धा या अयोध्येचे जे महाराज होते कृष्णराजजी महाराज, ते आपल्याकडे 5 वेळा आले. तर त्यावेळेला आपली भागवताचीच कथा चालू होती. भाद्रपदात आले, अधिकात आले. त्यावेळेला ते म्हणाले तुमच्याकडे भागवताचीच कथा काय? तर म्हणलं स्वामीजी हे सोडून आणखीन काही दुसरं असलं तर सांगा, म्हणजे आम्ही करू. तेव्हा त्यांनी मला मिठी मारली की भागवताची कथा दिव्य आहे. जिथे भागवताची कथा येते तिथे कली थांबत नाही. सत्पुरुषांच्या आश्रयानं कली निघून जातो. हे प्रिय सुद्धा, कलियुगामध्ये अल्पायुष्यी लोक राहतील. कोणालाही मोक्षाची इच्छा होणार नाही. आपण मोक्षाला जावं असं कोणत्याच जीवाला वाटणार नाही. प्रत्येकाला आपली कीर्ती प्रतिष्ठा आपलं नाव राहावं असं वाटेल. पण संत काय करतात? देवाचं नाव वाढवतात. वाढावया भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. संत आपलं स्वतःचं नाव वाढवत नाही. हे संत गेल्यावर लोकांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम भजन केलं. संतांनी स्वतः केलेलं नाही. म्हणून त्यावेळेस सगळे अल्पायुषी आणि सगळ्या हिंसा करायला प्रवृत्त होतील. कलियुगातलं वैशिष्ट्य काय आहे? हिंसा. आणि भगवंताचं तत्व काय आहे? अहिंसा. जेव्हा अहिंसा आपल्याकडून होईल, आपण कोणत्याही जीवाचा मत्सर करणार नाही, त्यावेळेला देवाचं वास्तव्य आपल्यामध्ये होतं. त्यावेळेला देवाचं वास्तव्य आपल्या मध्ये होतं. म्हणून याकरता ऋषी लोकांनी भगवंताचे हरिलीलामृत हे गायला सुरुवात केली. कारण हरिलीलामृत ऐकण्याकरता आणि गाण्याकरता अल्पायुषी, आळशी, मतिमंद बुद्धी असा कोणी असला तरी त्याने भगवंताची कथा ऐकायची आहे. कारण हे जे अल्पायुषी, आळशी आणि मतिमंद हे जे दोष आहे हे भगवंताच्या कथेने निघून जाणार आहे. म्हणून कोणी ऐकायचे? शौनकादिक ऋषी कुरु जंगलातील हस्तिनापुरामध्ये राहणारे, युद्धामध्ये अशा राजा परीक्षितानं आपल्या सैन्याचं रक्षण केलं. पण एवढं करून सुद्धा शेवटी राजा परीक्षितामध्ये कलीनं स्पर्श केलाच. एकदा उत्तम प्रकारे शृंगरलेला अश्व घेऊन, सगळे चिन्ह घेऊन राजा परीक्षित रथात बसून आपले घोडे, गज, पायदळ घेऊन प्रवास करीत होता. समुद्राच्या जवळ भद्र, केतुमाल, भारत, उत्तुंग हे 4 खंड त्याने आपल्या रथातून सगळे पाहिले. आणि अश्वत्थाम्याच्या ब्रह्मतेजापासून भगवंतानं त्याचं रक्षण केलेलं असा राजा परीक्षित स्वाभाविकता भक्तिवान होता. त्या सर्व देशाच्या लोकांकडून राजा परीक्षिताची कीर्ती चहूबाजूने पसरली. आणि भगवंताला ज्याप्रमाणे लोक वंदन करीत होते त्याप्रमाणे सगळे लोक राजा परीक्षिताला वंदन करू लागले. कारण भगवंतानी ज्याचं रक्षण केलेलं आहे अशा राजा परीक्षिताचं वंदन सगळं जग करायला लागलं. आणि त्यावेळेला राजा परीक्षिताला दर्शनानं सगळे आनंदित होऊ लागले. राजा परीक्षितानं आपल्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे आचरण केलं आहे त्याप्रमाणे आचरण करून प्रजेचं रक्षण करायचा स्वधर्म स्वीकारला. राजाचा धर्म काय आहे? प्रजेचं रक्षण.
जसं आपण आपल्या मुलांचा सांभाळ करतो तसं राजानं प्रजेला सांभाळलं पाहिजे. मग ते विरोधी असो का आपल्या पक्षाचे लोक असो. म्हणून साक्षात धर्मरूपी वृक्ष धारण करून एका पायाने लंगडत संचार करीत होता. कारण त्याला हा काळा पांढरे कपडे घातलेला कली मारत होता. आणि त्यावेळेला या वृषभाच्या जवळ एक गाय पृथ्वी रूप धारण करून दोघंचे दोघं एका ठिकाणी उभे होते. तेव्हा गायीनं धर्माला प्रश्न विचारला की धर्मा, तू सुखी आहे ना? तेव्हा धर्म म्हणाला, हे कल्याणी, तुला तुझ्या देहाला आरोग्य आहे का नाही? गाईला विचारलं. तेव्हा गाय म्हणाली, हो. म्हणे, नाही, तुझं मुख निस्तेज झालेलं आहे. कसं निस्तेज? काहीतरी घडलेलं आहे तुझ्या मुखावर असं दिसतंय. कारण तुझी व्यथा तू सांगत नाही आहे. तू मला सांग की तुला दुःख काय आहे. ती म्हणाली, माझ्यावर सगळे अनाचार होत आहे. त्यावेळेला धर्मसुद्धा एका पायाने लंगडत होता. तेव्हा गायीने विचारलं की धर्मा, तुझे 3 पाय कुठे गेले? म्हणे, माझे 3 पाय कलीनं नष्ट केले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, दान. तर फक्त कलियुगामध्ये दान श्रेष्ठ आहे. आता या जगात फक्त दानच होत आहे, म्हणून कोणी यज्ञ यागादिक होत नाही. त्यामुळे माझे 3 पाय. पृथ्वी म्हणाली, माझ्यावर बालहत्या, स्त्रीहत्या आणि गोहत्या या तिघांचं रक्त सांडतं, म्हणून मी मलिन झाली आहे. मग म्हणाले, पृथ्वीपती राजा परीक्षित या कलीला शिक्षा का करत नाही? म्हणे, तो जिकडे जातो ना तिकडून कली पळून जातो. त्याच्या पाठीमागे कली उपद्रव करतो. पहा तुम्ही, कायदा निघाला की काही दिवस कायदा चालतो आणि कायदा लोक पाठ फिरवून देतात आणि आपलं आपलं काम करत बसतात. म्हणून आता हे पृथ्वीपती पुत्रा, माझं रक्षण करणाऱ्याला आणि आईबापांचं रक्षण करणाऱ्याला, स्त्रीनं आणि पुरुषानं पती पत्नींचं रक्षण करायला, आपल्या बालकांचं रक्षण करायला कलियुगात सगळ्यांना कंटाळा येईल. वाद नाही. मुलांचं करायचं सुद्धा स्त्रियांना कंटाळा आला आहे. पतीचं करायचं किती दिवस करायचं? कारण धर्मरक्षणानं कंटाळा येईल. म्हणून या कलीनं व्यापल्यामुळे दुष्ट राजे झाले आहे आणि त्यांना जिंकणं मोठं कठीण आहे. अन्नादिकामध्ये भेसळ झालेली आहे. उदक सुद्धा पवित्र राहिलेलं नाही. पाणी गॅरंटीने पाण्याची सुद्धा कोणी स्नान करत नाही, अमंगल राहतात. हे माते, तुझ्यावर बहुभार झालेला दिसतो, म्हणून हे वसुंधरे, हा बलिराजा ज्याप्रमाणे उन्मत्त झाला होता त्याप्रमाणे आता हा कली उन्मत्त झाला. पृथ्वी म्हणाली, धर्मा, तू जे विचारतो आहे ना, ते जाणतो आहे, तेच माझ्या मनामध्ये आहे. श्रीकृष्णाच्या आश्रयानं तप, शौच, दया आणि सत्य या लोक सुखा करता है. तप सुद्धा कशा करताय? जगाच्या सुखा करता. दया कशा करताय? जगाच्या सुखा करता. आणि सत्य कशा करताय? जगाच्या. या 4 पायांनी पूर्ण तू वर्तत होता. म्हणून सत्य, शौच, दया, क्षमा, दान, संतोष, सरळ स्वभाव हे माणसाचं शील आहे. आता हे एकूण 41 गुण माणसामध्ये पाहिजे आणि त्यावेळेला मनुष्य चांगलं वागतो. स्वाभाविकता भगवान गेल्यामुळे या सगळ्या गुणांचा क्षय होत चालला. पण तुम्ही चांगले गुण घे ना. आता काल माझ्याकडे एक गडबड आली होती ना, सासू पंजाबी ड्रेस घालत नाही म्हणून सून भांडते.
आता याला मी ज्योतिष काय सांगणार? केवढी पंचायत आहे. म्हणजे दादा ही म्हणते की तुम्ही ते म्हणून भांडले, तर माझे ग्रह कसे आहे, हिचे ग्रह कसे आहे. आता हे एक बुवा कसं काय सांगेल? ऐकावं ते असं आहे. म्हणजे केवळ किती शेवट हे का ब्राह्मणाला विचारायला यायचं? ब्राह्मण काय करेल त्याला? ग्रह नाही करत. आपली ही जी दृष्टी आहे ना, ही मनाला फिरवते आहे. ग्रह इतके वाईट आहे का? याच्यापूर्वी असं नाही झालं का कधी? म्हणून ते म्हणतात श्रीकृष्णाच्या वियोगामुळे देवश्रेष्ठ असे शोक झाले, साधू संत यांनी मात्र शोक केला नाही. कारण त्यांना माहिती आहे की भगवंताचं वास्तविक काही दिवस ठरणार आहे. इथे भगवंत सुद्धा राहू शकत नाही. 125 वर्ष कृष्ण राहिले, 11,000 वर्ष राम राहिले. मग आपण काय करायचं? तर भगवंताच्या कथा करायच्या की ज्याच्या योगानं कलिकाल आपल्याला स्पर्श करणार नाही. श्रीकृष्णाच्या चरण सौभाग्याच्या योगानं, भगवंताच्या चरण सौभाग्याच्या योगानं भगवंताचं कमल ब्रज अंकुश आणि ध्वज या चिन्हाने सुंदर पृथ्वी पवित्र झाली आहे. भगवंताच्या पायावर जे कमळ ब्रज ध्वज शंख हे चिन्ह होते ना, ते पृथ्वीला लागले आणि त्यामुळे पृथ्वी पवित्र झाली आहे. म्हणून रामानुजाचार संप्रदाय, निंबाकाराचार संप्रदाय आपल्या अंगावर शंख चक्र गदा याचे चिन्ह उमटवून घेतात. आपण वारकरी लोक गोपीचंदन लावतो म्हणजे चिन्हच लावतो. ज्ञानी लोक शंकराचे भस्म लावतात म्हणजे चिन्हच लावतात. हे धर्मा, ज्या स्वतंत्र भगवंताने माझ्यावर हजारो राजांचा औक्षणी सैन्य भार कमी केला. भगवंताने काय केला? 18 औक्षणी सैन्य सगळं महाभारताच्या युद्धामध्ये आणलं. त्याचप्रमाणे प्रेमपूर्वक अवलोकन करून मनोरस्य करणारा, मनाला आनंद देणारा, अशा प्रकारे भगवंताने या ठिकाणी ही स्वरूपस्थिती केली. आता 17व्या अध्यायामध्ये महान पराक्रमी परीक्षित राजाला अद्भुत वैराग्य झालं आणि त्याप्रमाणे त्याने कलीचा निग्रह केला. सूत म्हणतात, ऋषी हो, सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर अनाथाप्रमाणे ताडण करणारा हा कली गाईला आणि नंदीला मारत होता. राजा परीक्षितानं पाहिलं, अरे कोण तू? गाईला मारतो? म्हणाले, गाय काय उपयोगाची आहे? म्हणे या पृथ्वीवर गाय होमद्रव्य उत्पन्न करणारी असून होमादिक कर्माला दूध, दही, पंचामृत, गोमूत्र, पंचगव्य लागतं. याप्रमाणे तू तिला मारण करतोय. नंदी हा जगाच्या कल्याणाकरता आहे. त्यावेळा तो कली म्हणाला, हे दृष्टा तू कोण आहेस? म्हणाले, मी राजा परीक्षित. दुर्बलाला मारणं हा माझ्या राज्यातला धर्म नाही आहे. मी राजा आहे. तू केवळ नटासारखा सजलेला दिसतो. अर्जुनाचं वर्तमान भगवान निघून गेले आहे. निरापराधी लोकांना त्रास द्यायचा नाही. मी तुझा वध करून टाकेन. लंगडणारा धर्म आणि कृश झालेली पृथ्वी पाहून मला अत्यंत दुःख होत आहे. त्यावेळेला हा कली घाबरला. याने आपले हातपाय थरथर केले आणि पटकन आपल्या हातातलं शस्त्र फेकून दिलं आणि राजा परीक्षिताचे पाय धरले. आता या क्षत्रिय लोकांना एक नियम आहे, जो शरण आला त्याला मारायचं नाही. पण कृष्णाने काय सांगितलं माहिती आहे का? जो शरण आलाय तो लायक आहे का नाही हे पाहायचं. नाही तर लात मारायची स्वारी म्हणायचं, लात मारायची स्वारी म्हणायचं, याला काही अर्थ नाही आहे. तो लायक आहे का नाही? लायक असला तर ठेवायचा, लायक नसेल तर मारायचा. हे साध्वी, राजाच्या राष्ट्रातील निरापराधी प्रजांना दुष्ट लोकांपासून त्रास होतो.
म्हणून मी दृष्टांचा संहार करतो असं परीक्षित राजानं पृथ्वीला सांगितलं, धर्माला सांगितलं. यास्तव राष्ट्रातली पीडित झालेल्या सज्जनांची व्यथा दूर करणं हा राजाचा मुख्य धर्म आहे. काय धर्म आहे राजाचा? तर प्रजेचं दुःख दूर करणं. प्रजा पीडित व्हायला नको. प्रजा पीडित झाली म्हणजे प्रजेला दुःख होतं, त्यामुळे राजाची अपकीर्ती होते, राजाचं आयुष्य कमी होतं, भाग्य कमी होतं आणि राजाला परलोक प्राप्त होत नाही. यास्तव माझ्या राज्यात सज्जनांना पीडा व्हायला नको. सज्जनांचा सांभाळ झाला पाहिजे. चतुष्पाद जे प्राणी आहेत ते जगाला उपयोग देणारे आहे. म्हणून भगवान कृष्णानं गायीची आणि नंदीची सेवा केलेली आहे. तुम्हासारख्या निरापराधी साधूंचे कल्याण असो. पांडवांच्या कीर्तीला दूषण कोणी लावत असेल तर मी त्याला शासन केल्याशिवाय राहणार नाही, असं राजा परीक्षिताने मोठ्या याच्याने कलीच्या समोर सांगितलं. जसं जसं राजा परीक्षित बोलायला लागला तसं तसं नंदी आणि गाय हे पृष्ठ होऊ लागले, हे तेजस्वी झाले. आणि कलीनं पाहिलं की अरे हा राजा मोठा बलवान आहे, याला शरणागती स्वीकारली पाहिजे. म्हणून राजा परीक्षितानं पाय धरले. आता शरण आलेल्या माणसाला मरण देता येत नाही, म्हणून सांगितलं की तू कुठे कुठे राहतो. तेव्हा राजानं सांगितलं पापाच्या द्रव्यात, चोरीच्या द्रव्यात, सट्टा, जुगार, मद्य, मांस आणि चोरीचं धन, एवढ्या गोष्टीत मी राहतो. म्हणाले माझ्या राज्यात यायचं नाही. म्हणे येणार नाही, पण याच्यातलं कोणी आलं तुमच्या राज्यात की मी आलोच. हल्ली एखादी सून आपल्या सासूला असं सांगते किंवा हे आज चिडचिड करता, असं करता, तसं करता, तर सासूने आपल्या मुलाला समजवलं पाहिजे की नाही रे, आपल्या घराची ही रीत नाही आहे, आईने समजवले पाहिजे. आपण काय म्हणतो, थोडंफार धकत राहिलं नाही, ते धकलेलं वाढून जातं केव्हा केव्हा. असं नाही, तिला नाही सांगता येत म्हणून मोठ्यांनी त्याला समजवलं पाहिजे. मुलाला आईनं आपल्या मुलीला समजवलं पाहिजे की नाही, तुझं लक्ष तुझ्या घराकडेच पाहिजे, सारखं इकडे डोकून पाहू नको. हे जेव्हा तुम्ही त्यांना समजवा. पुरुषाने सुद्धा आपण ज्या स्त्रीशी लग्न केलं आहे तिचा धर्म आहे, आपण तिचा सांभाळ करणं आपला धर्म, हे कळालं पाहिजे. या लौकिक शिक्षणानं हे कळत नाही. या लौकिक शिक्षणानं पैसा मिळतो. पैसा हे सगळं ध्येय नाही आहे. आपणही नोकरी करणारी सून असेल तर तिचा विचार केला पाहिजे की आता आली आहे, बसली पाहिजे, थोडीशी चहा प्यायला पाहिजे, मग कामाला लागेल. आपणही तो विचार करीत नाही. म्हणून तिला व्यक्तिगत स्वातंत्र्य आवडतं, आपलं आपलं करू तर करू, नाही तर नाही करू, असं होतं. म्हणून राजा परीक्षितानं कलीला सांगितलं तू माझ्या राज्यात येऊ नको. पण धर्मराजानं आपल्या 5 भावांना भौमासुराचं युद्ध करायला पाठवलं होतं. आणि भौमासुराचं युद्ध केल्यानंतर धर्मराजानं सांगितलं की त्याच्या मुलाला गादीवर बसून द्या. तर या नकुलाने काय केलं होतं, भौमासुराच्या डोक्यातला मुकुट लपवून ठेवला आणि त्याच्या मुलाला गादीवर बसून दिलं. तो मुकुट आणून आपल्या तिजोरीत ठेवला होता आणि तिथे कलीने प्रवेश केला. ते पापाचं धन असतं, त्याच्यामध्ये कली प्रवेश करतो. पापाचं धन हे दुसरं कोणाचीही बुद्धी बिघडवतं. धर्मराजानं पांडवांच्या गुणाचा समुदाय षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्म्याच्या सहवासाने केलेला होता. पांडवांच्या अंगी सगळे ते गुण आले आणि तेव्हा मंत्रशक्तीचे होते. कुंतीनं आपल्या मंत्रशक्तीच्या योगानं हे उत्पन्न केलेले होते त्यावेळेस. म्हणून मीमांसक लोक म्हणतात मनाचा तर्क जिथे चालत नाही, आपलं मन जे आहे या मनाचे विचार जिथे चालत नाही
तिथे माणसाला थांबावं लागतं. म्हणून नाना प्रकारचे राजे लोक सुद्धा काही काळपर्यंत त्यांची उज्ज्वलता असते आणि काळ संपला की थांबावं लागतं. म्हणून प्रत्येक गोष्टीला जगात काळ आहे. आपण काय करतो, आपला काळ गेला तरी आता कधी देव मदत करत नाही, आज मात्र खाटू श्यामला जाऊ आपण, तर चालला खाटू श्याम. असं नाही आहे. तुमच्या काळाची मर्यादा आता थांबली आहे. तुम्हाला आता हरिभजन करण्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे. पण लोकांना हरिभजन आवडत नाही. पाच पूर्वीचे सगळे संत आपली शेती करता करता देवाचं नाव घ्यायचे. आता लोक काटा मारता आणि देवाचं नाव घेतात. काटा मारत जातात. आता तर खोटा काटा मारला तर कसं काय देवाचं नाव राहील. राम नाम जपना पराई माल आपणा. म्हणून ते म्हणतात धर्माचं भाषण ऐकल्यावर, नंदीचं भाषण ऐकल्यावर राजा एकाग्र चित्तानं म्हणाला, हे वृषभा, तू हे सगळं जाणतो, तुझ्या वाक्याने मला समज आलेली आहे. देवमायेची गती प्राणी मात्रांना कळत नाही. राजा परीक्षितानं उत्तर दिलं आहे, ही देवाची जी माया आहे, या मायेची गती माणसाला कळत नाही. मम माया दुरत्तया. म्हणून माझी माया जिंकायची असेल अर्जुना, तर माझं नामस्मरण केलं पाहिजे. जसं जसं देवाचं नामस्मरण केलं जाईल तसे ह्या मायेचा आपल्याला विसर पडतो. माया आपल्याकडे येत नाही. नामस्मरणानं काय होतं, ही जी भौतिक माया आहे, कोणी काही घेतलं, कोणी काही केलं, कोणी गाडी घेतली, आपल्याला पेढा दिला, छान झालं, एवढंच बोलतो भगवंताचा भक्त. केवढ्याला घेतली, कर्ज काढलं का, इतक्या चौकशाने करत. असं आहे. कारण एवढी गाडी घ्यायची म्हणजे कर्ज दाखवावं लागतं पैसे असून. मग एकाबरोबर पडेल करत बसायचे त्याच्याशी. लग्न जुळलं म्हटलं वा चांगला छान आनंद झाला. कुठली आहे, काय आहे, काय शिकली, पगार करते का, पैसे कमवते का, चाललं. बरं याच्या पोराचे लग्न व्हायचे नाही, मोरीचे नाही, काही नाही, काही कशा करतात चौकशी करायची एवढी. तर मनुष्याला ही माया जी आहे ना, पाहणं त्याला किती चांगलं स्थळ मिळालं ना, आपल्याला इकडे चोपड्यालाच जावं लागलं. किती चोपडा वेळ आला, काही उपयोगाचा नाही. हे असं करत बसतात. ही माया सुटत नाही. बरं आपल्या पोराचं लग्न होऊन 12 वर्ष झाले तरी ते चोपडं डोक्यात येतच. कारण आई काही माल पाठवत नाही म्हणून. व्यक्तिगत म्हणून त्या वेळात हे धर्मराजा तप शौच देहाची अंतःकरणाची शुद्धी होते. तपाने आणि पवित्रतेने आपलं चित्त, मन आणि बुद्धी हे शुद्ध होत जातं. म्हणून हे तुझे 4 पाय आहे, हे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. तप शौच दया हे 3 पाय मलिन झाले. कलियुगामध्ये तप राहिलं नाही, पवित्रता आणि सत्यता राहिली नाही, फक्त दान राहिलेलं आहे. आणि त्यामुळे तुझा 1 पाय आहे. हे संगम दुःसंग. भगवंताच्या नामस्मरणानं काय होतं, संग होतो. आणि दुःसंग मदाने होतो, म्हणजे गर्वाने. अधर्माचे हे 3 गुण आहे, दुःसंग, मद्य आणि गर्व. हे धर्मा, आता कलीमध्ये तुझा एक सत्यरूपी चतुर्थांश राहिला आहे. त्याच्या योगानं तुला धर्माचं साधन जे सत्याचं आहे ना, तर सत्याचा फक्त 4था भाग कलियुगात आहे. 3 भाग नाही आहे, एकूण 4 भागाचं सत्य आहे. तर सत्यामध्ये फक्त एकच भाग उरला आहे, 3 भाग निघून गेले. म्हणून आपण म्हणतो अर्ध सत्य, पूर्ण सत्य, पाव सत्य. कोणी मनुष्य व्यवहाराच्या बाबतीत पाव सत्य बोलतो. तुमच्या मुलाला नोकरी लागली, 1-2 महिन्यात पक्की ऑर्डर येणारच आहे. अर्ध सत्य आलेली आहे का, नाही. कारण ती ऑर्डर सुद्धा खोट्यावर अवलंबून आहे, पैशावर. त्यामुळे ते येत नाही. म्हणून कलियुगामध्ये पूर्ण सत्य मोठं कठीण आहे.
पूर्ण सत्याचा अनुभव आला पाहिजे. आणि ज्या वेळा आपल्याला अनुभव येईल त्यावेळा ते खरं ठरेल, संध्याकाळी 5 वाजता. म्हणून हे साध्वी पृथ्वी, कृष्णानं तुझा त्याग केल्यामुळे तुला पतिवियोग झाला आहे, त्यामुळे तू आता शोभत नाही आहे. ब्राह्मण सुद्धा भक्तिशून्य झाले. भगवान गेल्यानंतर यज्ञयागादी काम करणारे सुद्धा भक्तिशून्य झाले. कारण यज्ञयाग करायचा असेल तर त्या करणाऱ्या ब्राह्मणाची सुद्धा देवावर काय पाहिजे? भक्ती. भक्तीशिवाय आता पहा तुम्ही, रात्री आपल्याकडे भरपूर प्रसाद येतो, मी म्हणतो वाटून द्या, कारण ते देवाचा प्रसाद आहे. आत्ता मी कोणाला म्हटलं तू वाटून दे, तू वाटून दे. प्रसाद कोणामुळे येतो? देवामुळे. म्हणून ज्याचा त्याचा प्रसाद अनेकांच्या तोंडात गेला पाहिजे, असं आहे. प्रसाद येतो, प्रसादावर आपलं प्रेम पाहिजे. आणि प्रेमानं प्रसाद ग्रहण केला पाहिजे. पूर्वी अशी पद्धत होती, एवढसा सत्यनारायणचा प्रसाद मिळाला तरी माणूस थोडा त्याच्यातून दुसऱ्याला द्यायचा, मग तोंडात टाकायचा. आता लोक पाकिटं देतात प्रसादाचे, लोक विसरून जातात. असं आहे. म्हणून ते म्हणतात, अशा प्रकार धर्म आणि पृथ्वी यांचं सांत्वन केलं आणि अधर्माचा काळ संपला. त्यावेळेला राजा परीक्षितानं कलीचा वध केला. आणि राजा म्हणाला, हे शूद्रा, हात जोडून तू नुसता उभा राहू नको. जिथे भगवंताचं संकीर्तन चाललं असेल तिथे तू थांबायचं नाही. आज्ञा केली आहे त्याला. भगवंताचे चिन्ह ज्याने धारण केले असतील त्याच्याजवळ तू जायचं नाही. हे दुर्जना, स्वधर्माचा त्याग, अलक्ष्मी, कपट, कलह, दंभ, ढोंग, अधर्माच्या शाखा इथे तू राहा. म्हणून या साधू लोकांमध्ये सुद्धा जे खरे साधू नसताना ते फक्त अंगावरचं चिन्हाने साधू होतात. पण ते हरे रामची शाल असते ना रामनामाची, ती अंगावर घेण्यापुरती आहे. पण ज्या साधूंना ज्ञान नाही ते झोपले की पायापासून डोक्यापर्यंत पांघरून घेतात. ते रामनाम कुठे लागतं? पायाला. म्हणून त्या रामनामाच्या शाली अशा रस्त्यावरच्या साधूला द्यायच्या नसतात. रस्त्यावरच्या साधूला द्यायच्या नसतात त्या, कारण त्यांना कळत नाही ती वस्तू वापरावी कशी. गोमुखी असते ना, त्याच्यावर रामनाम लिहिलं असतं, हरे राम लिहिलेलं असतं. ते रस्त्यावरचे साधू लोकांनी आपण जप करतोय याच्याकरता हातात माळ घेतात. त्यांना काही उद्धारायचं, तो पाहता पाहता तो ते गोमुखी तोंडावर फिरून देतो, ते हरेराम तोंडावर फिरतो. लक्षात आलं का? कारण जी वस्तू तुम्ही देणार आहात त्याच्यावर जर नाम असेल आणि तो जर अज्ञान असेल तर तो त्याचा उपयोग करू शकत असे. हे कळालं पाहिजे. आपण कोणाला काही देऊन देतो. जसा व्यसनी मुलाला जास्ती हिस्सा देतो का आपण? नाही, कारण तो पिण्यात घालून देतो. त्याच्या मुलाच्या लग्नाच्या वेळा देतो, मुलीच्या लग्नाच्या वेळा देतो, कारण द्रव्याचा काय झाला पाहिजे? सदुपयोग. अशा प्रकारे राजा परीक्षितानं कलीला थांबवलं आहे. आता कली कसा थांबेल आणि राजा परीक्षितामध्ये कसा प्रवेश करेल ते उद्याच्या चरित्रात आपण पाहू. हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम गोपाल कृष्ण भगवान वृंदावन विहारी भगवान कन्हैया लाल की जय.
श्री गणेशाय नमः. श्रीराम भक्त वाल्मिक पुनश्च सांगते दृढधर्म्यास. राया हरिने पंच पर्व कथिले. दृढधर्म राजाला वाल्मिक ऋषी सांगतात की लक्ष्मीला भगवंतानी 5 पर्व सांगितले. ते ऐकोनी क्षीराब्जतनेनी मागती हस्त जोडोनी प्रभू कृपा करोनी उत्तम कथा कथली. परी पुनश्च कल्याणा करता अधिक मास तुम्ही अद्भुत सांगता. तेचे ऐकोनी भाषण बोलत श्रीहरी. अधिक माम असा माझी द्वादशी पुनव व्यतिपात. किती दान देता किंकित फलप्राप्त होय. म्हणे महाराज द्वादशी व्यतिपात या दिवशी काय काय दान दिले तर म्हण व्यतिपात पनव दिवशी कोणत्या दिवशी विशेष करावे दानासी ते तुझं सांगतो. उत्तम गुणमुश्रित साधुक घृता माझी तळले ऐसे ते दिसानारसे. कास्यपात्री ठेवून तयावरी वस्त्र झाकून त्याच्यावर एक वस्त्र झाकायचं. उपन सन्निध ठेवून चपला. गंधोपचार पूर्ण अपुपाचे पूजन करावे. आसन पार्घ्य देऊन सद्ब्राह्मणाशी तांबूल देऊन ते समर्पण करावे. अनारसे विडा पादरकार. कला काष्टी रूपेण सप्तश्लोक म्हणून भगवंताची प्रार्थना करावी. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आणि अशा प्रकार ते दान करावं. पूजा रहित देव मूर्तीस जो नर पूजती अधिक मासी ते सगळे ते चपल पावे जाण. तैसे गो ब्राह्मणाचे पूजन भक्तिभावे करून अनुदिन येथेच भोग भोगून स्वर्ग पावती. जसं एखादे अज्ञान भक्त म्हणे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा काही करत नाही पण रोज मूर्तीला काही काही वाहत असतात त्यांनाही देव पुण्य देतो. असं नाही आहे कारण त्यांचा भाव त्या मूर्तीमध्ये असतो. म्हणून अधिक मासी तुळशीप्रती पूजावे मनोरथपूर्ती. रोज पूजा करायची. त्या दिवशी रविवार नामावश्या असं काहीच पाहायचं नाही. अधिक मासामध्ये रोज तुळशीची पूजा झाली पाहिजे. तयासी स्वर्ग प्राप्ती होय. याच विषयी पूर्ववृत्त एक सांगतो सिद्धांत. जयाच्या श्रवणे पापे जळती. या तुळशी पूजेचं याचं महत्त्व सांगतो. कुबेराची प्रिय परम स्मिता विलनसी तिचे नाम अप्सरा उत्तम. कुबेराची अप्सरा होती म्हणे स्मिता नावाची. इंद्रलोकी वसतसे एकदा क्रीडा करावयासी घेऊन स्वकी स्वर्गाहुनी मृत्यूलोकी आली. या कुबेराची सखी आपल्या मैत्रिणीला घेऊन स्वर्गाहून पृथ्वीवर आली म्हणे. कुरुक्षेत्र पातली जिथे युद्धभूमी. चिरकाळपर्यंत ते सळी सखे बहु क्रीडली. सुगंध पुष्पे वेचली चामळ. माळ गुंपिली तिने स्वहस्ती घेतली माळ. तिच्या हृदयी काम प्रवटला. तिच्या हृदयामध्ये ते माळ घेतल्यावर काम निर्माण झाला. अति भडकला तो काम अति भडकला. तेणे झाली कासावीस. दीर्घश्वास चाले श्वास. काय करावे जयाच्या कंठी माळ घालू तयाच्या संगे सुख भोगू. तरी आता काय करजे दुःख निरसेल. तिच्या मनात आलं की आपल्याला इथे कोणीतरी पती मिळायला पाहिजे. तर कोणीच तिथे नव्हतं. ऐशी अप्सरा नाना परी सख्याशी बोलत. तो दुर्वास ऋषी कोपित अवचित पावले. दुर्वास ऋषी आले. हिने काहीच विचार केला नाही. सख्या पडून गेल्या. स्मितविलासी एकली काम मोहे तेथेच राहिली. अविचारी माळ घातली ऋषीच्या गळा. अविचारानं ऋषीच्या गळ्यात माळ घातली. तव शापवाणे बोलला दृष्ट पिशाचे. स्पर्श केला अवचित तरी माझ्या वचने करून पिशाच होशील भेदले. दुर्वास ऋषीनं केला श्राप दिला. ते ऐकून स्मितविलसी अति दीनवाणी झाली. घट्ट धरून चरण वृक्षा वृक्षी रुडू लागली. अहो मी अत्यंत मतिमंद मान केला अपराध. दया सागरा शुद्ध करा. शतापराध स्त्रियांनी केले तरी त्यास शापू नये. 100 अपराध केले स्त्रियांनी तरी शापू नये. हे साधव दीनानाथ अपराधाची करा क्षमा. तुम्हा वाचून मज कोण तारेल. म्हणाले तू पिशाच होशील सत्य. परी मदवचने पुढे पथ्य होईल ते एक सत्य.
महानदी उत्तम सागराशी झाला संगम, तेथे कुमारी नाम पवित्र. जिथे नदीचा आणि समुद्राचा संगम झाले आहे तेथे चतुर्योगी कोणी एक तपस्वी याज्ञिक कुळ उत्पत्ती तपस्या करेल. तिथे एक ऋषी तपश्चर्या करेल. तू तिथे राहू आणि करशील तपाचरण. अधिक मासी जाण स्नानदान देवार्चन नप्त उक्त. अधिक मासी कृष्ण द्वादशी कुमार क्षेत्राशी जाशील. तू पिशाच होऊन कुमार क्षेत्राला जाशील. तो तापसी सत्वर भक्षावया धावसी. आणि त्या तापसी माणसाला खायला जाशील त्यावेळेस त्याच्या स्पर्शाने तुझा उद्धार होत जाईल. मजवरी कृपा करोनी माते लोकवी दुरित सर्व. लहान थोर जीवासी मृत्यू घोर हरनिशी. ऐशी तू पिशाची योनी स्पष्ट नष्ट होईल जाण. मुक्त होशील सापापासून भुशाप दिदला दुर्वास. जामण्याचा ऐसे सांगोनी दुर्वास मुनी पुढे गेले सच्चोनी. अप्सरा स्मृती पिशाच योनी पावली. आणि अप्सरेला ते रूप गेलं आणि ती पिशाच. दुर्घटवना माझी कंटक परोपकारी. उदक न मिळे फिरत असे. वनामध्ये फिरते पाणी मिळत नाही. सहस्रयुग राहिली दुःख भोगत. फिरता फिरता महासिंधू पादली. शापमुक्तीची वेळ आली. क्षुधा तुशी बहु पडली. धावली बक्षावया. त्या ऋषीला धाव खायला गेली. तापसीचे धरले चरण भावे निघाली शरण. पूर्ववृत्तांत कळा उद्धरली. अधिक मासी दिदले तयाचे पुण्य. त्या ब्राह्मणानं आपल्या अधिक मासाचं पुण्य तिला देऊन टाकलं 3 दिवसाचं आणि त्यामुळे ते उद्धरले. तज्जाण ब्रह्मशेष नारायण हेही तटस्थ झाले. दिल्याविन नका काही मिळे. आणि नियम असा आहे की आपण दुसऱ्याला दिल्याशिवाय मिळत नाही. जसं पेरलं की भरपूर उगवतं, पण नशिबात नसेल तर किडे वगैरे खाऊन जातात, पाऊस पडत नाही. पण पेरलं की उगवतं. तसं सत्य सत्य जाणा आधी या मासाहून अधिक नसे कोणी. म्हणून या अधिक मासासारखं तै सुमने पावती तू जाण. तैसे अधिक मासी आण मास नाही ब्रह्मांडी जाण. म्हणून अधिक मासासारखा महिना जगात दुसरा नाही. या ब्राह्मणाले दिले पुण्य तोही उद्धरले जाण. म्हणून अधिक मासाचे ठाई स्नानदान करावे काही. म्हणून माणसाने स्नानदान काही करावं. अधिक मासी श्रीहरीने कथिला रमेशी. आणि हा अधिक मास कृष्णानं रुक्मिणीला सांगितलं. ती परमपावन कथा पुढच्या प्रसंगी वर्णेला. आता याच्या पुढची जी ती 21व्या अध्यायामध्ये येईल. म्हणजे उद्या. अधिक महात्म्यसार बृहन्नारदी पद्माधार. सज्जन श्रोते ऐकती चतुर विषमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. हरी विठ्ठल. सत्यगुरु राये कृपा मज केली. मस्तकी तो जाणा ठेविला कर.